brought to you by V-Guard. नमस्कार, मी वृषाली पाटील देश महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकारणाच्या मैदानातली. सेशन हे 2 दिवसाचे 3 दिवस, त्यामुळे 2-3 दिवसात असं करणं शक्य नाही. खासदारांच्या भीती होणार नाही. पण सेकंड सेशन जे आहे ते ज्या दिवसाचं आहे त्यावेळी लोकांचा अंदाज येईल. आज तसं तिचं मेडिसन स्पष्ट सांगायचं म्हणजे कुठल्याही खासदाराला निवडणूक नको. आता बातमी आहे संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याची. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे दळभद्री आहे, हिंदवी स्वराज्य हेच खरं स्वातंत्र्य आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेंनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर वटपौर्णिमेच्या पूजेला ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये असंही भिडे म्हणाले. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्टला, हे दळभद्र हाणक स्वातंत्र्य जमत नाही. आम्हाला स्वातंत्र्य हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे. जे काही तिरंगा फडकून हे करत असेल कळतं. घटनेने मला सांगितलंय सगळ्या गावावरून गाडव व्हावं लागतंय. आपण त्याच्यात सहभागी होऊ. पण स्वतंत्र भगवा झेंडा घेऊन वटसावित्रीच्या पूजेला नट्याने जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनी जाऊ नये. कुणी जावं कुणी जावं. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. तर वक्तव्यावर टिप्पणी करणं म्हणजे वादाला तोंड फोडणं असं चंद्रकांत पाटील म्हणतात. माझं काही म्हणणं नाही. भिडेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराव भिडे असतील किंवा मगाशी कोणीतरी प्रतापराव असतील अशांच्या म्हणण्यावर अन्य कोणी काहीतरी टिप्पणी करणं म्हणजे उगाचच वादाला तोंड फोडणं आहे. माझं काही म्हणणं नाही. तर लोकसभेत नाव न घेता पाडलं, मात्र आता नाव घेऊन पाडणार अशा भाषेत जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. तर यावेळी 288 जागांवर नाव घेऊन पाडणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. लोकसभेला जसा इशारा दिला आणि ते करून दाखवलं, तोच तुम्ही आता विधानसभेचा 288चा इशारा देताय. अल्टिमेटम म्हणायचं. मी त्यावेळेस नाव नव्हतं घेतलं तरी मला जातीवादी ठरवलं. म्हणजे आम्हाला लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा नाही आहे असा याचा अर्थ होतो. आम्ही बोलायचं सुद्धा नाही. त्यांनी बोलायचं पण आम्ही बोलायचं सुद्धा नाही. आम्ही पाडा म्हणलो, ते पण पाडा म्हणतात ना एकमेकाला उमेदवार सुद्धा. त्याला पाडा, तो काय कामाचा, ह्यो त्याला म्हणतो, त्यो त्याला म्हणतो. त्यांच्यावर ऑब्जेक्शन नाही आहे. आम्ही पाडा म्हणलं की म्हणजे आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. यावेळेस नावच 288ची घेऊन पाडणार. महायुती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी फेसबुक पोस्ट करत उद्धव ठाकरेंना डिवचलं. बाळासाहेबांच्या विचारांची दगाबाजी करणाऱ्यांची साथ सोडून 2 वर्ष पूर्ण झाली असं शिंदेंनी पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान यावरून आदित्य ठाकरेंनी आज जागतिक खोके आणि धोके दिवस साजरा होतोय अशा शब्दात शिंदेनं प्रत्युत्तर दिलंय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वैचारिक दगाबाजी करत ज्यांनी असंघाशी संघ केला होता त्यांची साथ सोडून आम्ही जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं. त्याला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत.
राजकीय वारसा हा केवळ रक्ताने नाही तर कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो, हे मी आणि शिवसेनेच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी गेल्या 2 वर्षात दाखवून दिलं. शिवसेनेच्या सर्व पाठीराख्यांनी मतदारांनी आम्ही घेतलेल्या भूमिकेला आणि निर्णयाला भक्कम पाठिंबा दिल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी सिद्ध झालं. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हा गेले 2 वर्ष सुरू असलेला वादही मिटला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा पाठिंबा अधिक भक्कम होईल आणि पुन्हा एकदा महायुती राज्यात दिमाखात सत्तेवर येईल असा मला विश्वास आहे. फेसबुक पोस्ट केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की 200 पूर्वी घेतलेला निर्णय हा आमचा योग्य सुद्धा अजून मधून नक्की मुख्यमंत्री कोण आणि एक घटनाबाह्य मुख्यमंत्री कोण हा DCM मधून मला वाटतं आज जागतिक खोके आणि धोके दिन हा जो साजरा होत आहे निर्लज्जपणाने साजरा होत आहे. जे निर्लज्ज असतील ते साजरा करतील, जे घाबरट आहेत, जे डरपोक आहेत, जे पक्ष चोर आहेत, बाप चोर आहेत, दुसऱ्यांचे वडील ज्यांना लागतात स्वतःच्या होर्डिंगवर, हे असे लोक आहेत. महायुतीच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त फडणवीसांनी पोस्ट केली. मवियाच्या काळात महाराष्ट्राची पिछेहाट अशी टीका फडणवीस करतात. महायुती सरकारनं राबवलेल्या योजनांचा फडणवीसांकडून उल्लेखही करण्यात आलाय. मोदी आणि शहांचे महाराष्ट्राला सहकार्य लाभलं असं फडणवीसांनी म्हटलंय. फडणवीसांनी शिंदे आणि अजित पवारांचे देखील आभार मानलेत. राज्यातील सरकारचं आयुष्य 2 किंवा 3 महिनेच आहे अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. लोकसभेला लोकांनी राज्यातील सरकारला लाथाडलं असंही संजय राऊत म्हणाले. तर ठाकरे गट विधानसभेनंतर राहील का असा सवाल करत खासदार संदीपान भुमरेंनी राऊतांवर पलटवार केलाय. या देशातलं संविधान धोक्यात आहे. यांच्या हातामध्ये संविधानाची हत्या होते. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील सरकार. त्याचं आता हे आहे आयुष्य हे अजून 2 किंवा 3 महिन्याचं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला लोकांनी लाथाडलं, नाकारलं आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा या सरकारचा दारुण पराभव होईल. उभाटा गट मला नाही वाटत तो राहील म्हणून विधानसभेला काय, कारण आपण बघितलं असं आपल्या जिल्ह्यात माझा असा अंदाज आहे उभाटा गट राहणारच नाही असा माझा अंदाज आहे. तुम्हाला रोज कोणी ना कोणीतरी मला आता 2-4 दिवस थोडा दिल्लीत अधिवेशनी त्याच्यानंतर तुम्हाला कोणी ना कोणी रोज प्रवेश केलेलं दिसत आणि चांगले चांगले कार्यकर्ते हे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या म्हणजे आपल्या शिवसेनेत प्रवेश करतात. फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिले नाही अशा शब्दात संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केलाय. फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते असा टोला काल फडणवीसांनी लगावला होता. यावर उत्तम फोटोग्राफर असेल तर महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढता येतं असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलं. दरम्यान राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातले अदखलपात्र विदूषक अशी टीका शेलार करतायत. मैं किसी व्यक्ति की बात नहीं कर रहा हूं, पर एक एग्जांपल दे रहा हूं कि एक एक्स व्यक्ति है जिसको फोटोग्राफी में इंटरेस्ट है, उसका पैशन फोटोग्राफी और वो मुख्यमंत्री बन जाए तो प्रॉब्लम होता है. मतलब ऐसा नहीं है कि मैंने किसी का नाम नहीं लिया, मैं केवल एग्जांपल के तौर पर कह रहा हूं. फोटोग्राफर उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला. त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच. देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत, इतकंच मी सांगू शकतो. मला असं वाटतं की संजय राऊत यांच्यावर आता कोणी अदखलपात्रही गुन्हा करत नाही आहेत. इतके जे महाराष्ट्राच्या राजकारणातले अदखलपात्र विदूषक झाले आहेत त्यांची उंचीच नाही देवेंद्र फडणवीसवर बोलायची. त्यामुळे सूर्यावर थुंकण्याचं काम तुम्ही रोज करा संजय राऊत, तुमच्या तोंडावरच चुंकी उडेल. लोकसभा निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं असं वक्तव्य राज ठाकरेंनी एका मुलाखतीदरम्यान केलं होतं. लोकसभा निकालातून बोध घेणार आहात का असा टोला राज ठाकरेंनी लगावला होता. तर आमचे पाय जमिनीवरच आहेत असं म्हणत राज ठाकरेंच्या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिलंय. आता निकाल लागलाय, यातनं बोध कोणी घेऊन काही पुढे होतंय का आता हे पाहणं गरजेचं आहे. आता हा काही राजकीय व्यासपीठ नाहीये, परंतु उद्या कोणी इथून तिथे जातील, कोणी तिथून तिथे जातील काही माहीत नाही आपल्याला. आता तर साधारणपणे 1 वर्षभर आपण कळ सहन करू, वर्षभरानंतर बघू काय होतंय नक्की ते. कारण आता जे काही सुरू आहे ते काही, पण मला ज्या प्रकारचा निकाल लागला त्यांनी सगळ्यांना व्यवस्थित जमिनीवरती आणून व्यवस्थित ठेवलेलं आहे. बघू आता.
साहेब, काल राज ठाकरे असं म्हणलेत की लोकसभेच्या निवडणुकींनी सगळ्यांना जागा दाखवून दिली, जमिनीवर आणल्या सगळ्यांना. माहिती नाही, आम्हाला आमचे फार जमीन आहे. नव्या खेळाडूंना संधी मिळण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य असं शरद पवार म्हणाले. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या T20 मधील निवृत्तीच्या घोषणेवर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. तर पवारांच्या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी प्रत्युत्तर दिले. मी अतिशय उत्तम खेळाडू आहेत आणि ही गोष्ट चांगली आहे की एका विशिष्ट काळाच्या नंतर आपला फार्मचा फोर्स असतो, त्याच वेळेला निवृत्त व्हायचा निकाल असाल तर ती वेळ योग्य असते. ज्या दोघांचा तुम्ही उल्लेख केला त्या दोघांचंही जागतिक क्रिकेटमध्ये योगदान होतं. भारताची प्रतिष्ठा त्यांनी वाजवली होती आणि आता नव्यांना संधी मिळाली आणि म्हणून त्याचा हा जो T20चा गेम आहे त्यातनं ते विजय व्हायचा निर्णय त्यांनी घेतला. माझ्या मते हा निकाल योग्य आहे. शरद पवारांच्या निवृत्तीची योग्य वेळ त्यांनी अजून सांगितली नाही. ती जर समजली तर नक्की होईल. अजितदादा बाकीच्यांनी वारंवार त्यांना विचारलं की आता तुम्ही थकलेले आहात किंवा वयस्कर झालेले आहात, पण पवार साहेबांनी काही स्वतःची निवृत्ती जाहीर केली नाही. दुसऱ्याच्या निवृत्तीला सर्टिफिकेट त्या ठिकाणी ते देत आहेत, चांगली गोष्ट आहे. त्यांनी सुद्धा आता कधी निवृत्ती घेत आहेत त्याची एकदा घोषणा करा. आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या. निवडणुका आल्यामुळे सरकारला लाडकी बहीण भाऊ आठवते. लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर निशाणा. तर लाडकी बहीण योजनेत त्रुटी असून त्या संदर्भात आमचा अभ्यास सुरू. सुळेंची प्रतिक्रिया. आल्यामुळे त्यांना लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलंय. खूप जुमल्यांचा पाऊस हा अपेक्षितच होता, त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही बजेट बघून. शरद पवार अनेकदा मुख्यमंत्री राहिलेत. सुप्रिया सुळेंनी आधी त्यांना सूचना करायला हव्या होत्या. रावसाहेब दानवेंचं लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. सुळे आणि त्यांचे वडील या राज्याचे अनेक वेळेस मुख्यमंत्री राहिले. खरं म्हणजे त्यांनी जे अगोदर त्यांना सूचना करायला पाहिजे होती, पण त्या महिला असून महिलेच्या संदर्भात अशा प्रकारचं बोलणं मला असं वाटतं त्यांच्या योग्यतेला शोभत नाही. मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश राहुल रोकडेंची बदली. शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन आणि कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचे खटले अंतिम टप्प्यात. आमच्याकडे सक्षम त्रिमूर्ती जागावाटपांवर योग्य निर्णय घेतील. तिन्ही पक्षांना ताकदीप्रमाणे जागा मिळतील. महायुतीच्या जागावाटपावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंनी अधिवेशनात बोलावं, बाहेर बोलू नये. खडसेंना पक्षात यायची घाई, पण त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. एकनाथ खडसेंनी अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेला गिरीश महाजनांचं उत्तर. राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती. सुजाता सौनिक यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला. जून 2025 पर्यंत राज्याच्या मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार. राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला अधिकारी. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून रुपाली चाकणकर इच्छुक. खडकवासल्यात मला लीड आहे. विधानसभेला आढावा घेणार. अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. बीडच्या परळीतील सरपंच हत्या प्रकरणी 6 जण पोलिसांच्या ताब्यात. 6 जणांनी आरोपीला मदत केल्याची माहिती. आरोपींनी पळून जाण्यासाठी वापरलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात. परळीतील सरपंचावर गोळीबार प्रकरणात शरद पवार गटाच्या बबन गीतेंवर गुन्हा दाखल. पैशांच्या वादातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. तर श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीचे FC रोडवर आगमन झालेलं आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी देखील आता पुणे शहरात दाखल झालेली आहे. आज पुण्यात दोन्ही पालख्या एकत्र आलेल्या आहेत आणि माऊली माऊली या गजरानं पुण्यनगरी जी आहे ती दुमदुमलेली आहे. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत या दोन्ही पालख्या आज पुण्यात दाखल झाल्यात. पुण्यात पहिला मुक्काम असणार आहे. माऊलींच्या पायी पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे झालेला आहे. त्यातला पहिला मुक्काम जो आहे तो पुण्यात आहे आणि FC रोड परिसर जो आहे तो संपूर्ण भाविकांनी वारकऱ्यांनी अगदी गजबजून गेलेला आहे. संत तुकोबा आणि संत ज्ञानोबांच्या पालखीची दृश्य आपण पाहतोय. कशा प्रकारे जिथवर नजर जाईल तिथवर सर्व वारकरी भगवे झेंडे हातात घेऊन या ठिकाणी आपण पाहू शकतो.
तुकाराम महाराजांची पालखी आहे, तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी देखील पुणे शहरात दाखल झाली. 2 दृश्य आपण पाहतोय. पहिली आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचे FC रोडवर आगमन झालंय. फुगड्या खेळून अगदी अभंग गात या पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे. तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी देखील पुणे शहरात दाखल झालेली आहे. मोठ्या प्रमाणात टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गात त्याचप्रमाणे ओव्या गात या पालखीचं पुण्यामध्ये स्वागत झालेलं आहे. Brought to you by V-Guard,